सोशल मीडियाच्या जगातील आकर्षणातून निर्माण झालेली नाती कधी कधी किती भयानक वळण घेऊ शकतात याची प्रचिती जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यात आला। अकुलखेडा गावात इंस्टाग्रामवर सुरू झालेल्या एका प्रेमप्रकरणाचा अंत दुहेरी हत्याकांडाने झाला। एका 30 वर्षीय विवाहितेची गोळ्या झाडून हत्या केल्यानंतर प्रियकराने स्वतःही जीवन संपवले आहे। या धक्कादायक घटनेमुळे संपूर्ण जळगाव जिल्हा हादरून गेला आहे। शाळेतून परतलेल्या लेकीला बसला मोठा धक्का। नेहमीप्रमाणे शनिवारी सकाळी अकुलखेडा येथील पाटील कुटुंबातील चिमुकली शाळेत गेली होती। सकाळी 10:30च्या सुमारास ती घरी परतली, मात्र घराचा दरवाजा उघडताच तिच्या समोर जे दृश्य होते त्याने तिच्या पायाखालची जमीनच सरकली। समोर तिची आई आणि एक अनोळखी तरुण रक्ताच्या थरोळ्यात पडलेले होते। आईला अशा अवस्थेत पाहून मुलीला जबर धक्का बसला। त्यानंतर शेजाऱ्यांनी घराकडे धाव घेतली। इंस्टाग्रामवर जुळलं सूत आणि 5 वर्षाचा संसार विरखुरला। रहिवासी पोलीस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार शिरूर येथील रहिवासी देवा सुरेश धनगर वय वर्ष 26 आणि विवाहितेची ओळख काही वर्षापूर्वी इंस्टाग्रामच्या माध्यमातून झाली होती। ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले आणि ही प्रेमकथा तब्बल 5 वर्ष सुरू होती। विवाहितेला 2 मुले होती, तर देवा हा देखील विवाहित होता। त्या नात्यामुळे देवाच्या पत्नीने त्याला सोडून दिले होते, तरीही तो महिलेच्या प्रेमात बुडालेला होता। गेल्या काही दिवसांपासून या नात्यात मिठाचा खडा पडला होता। विवाहितेने देवाशी बोलणे टाळण्यास सुरुवात केली होती। तो वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न करत होता, मात्र विवाहिता प्रतिसाद देत नव्हती। याच रागातून देवाच्या डोक्यात सूडाची भावना निर्माण झाली। शनिवारी सकाळी तो आपला दुचाकी घेऊन थेट अकुलखेडा येथे विवाहितेच्या घरी पोहोचला। तिथे वाद सुरू झाला आणि संतापाच्या भरात देवाने आपल्यासोबत आणलेल्या गावठी पिस्तूलमधून विवाहितेच्या डोक्यात गोळी झाडली।